नाहीला तुम्ही हाश बाप्पा नाहीला अरे मोरया रे गणपती बाप्पा मोरया. हॅलो, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. आज बाप्पाचे आगमन होणार आहे. तर बाप्पाचे आगमन होणार आहे तर 1:45चा जो मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे, तर 1:45पर्यंत सगळं आटपायचं आहे. तर अशी सुंदरशी मी बाप्पाची रांगोळी काढलेली आहे. जास्त मोठी रांगोळी काढलेली नाही, कारण परत फार लवकर आटपायचं होतं. तर छोटीशी अशी डिझाईन मी इथे काढलेली आहे. आणि अष्टगंधाने ना दरवाजेची जी आपण एंट्री करतो दरवाजामधून, त्याच्या दोन्ही कॉर्नरला मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि पूजा करून घेणार आहे. गणपतीची एंट्री करताना आधी स्वस्तिक काढत असता. त्यानंतर बघा माझी रांगोळी झालेली आहे, रांगोळी काढून झालेली आहे आणि आता आम्ही डेकोरेशनच्या कामाला लागलेलो आहोत. तर यावर्षी खूप असं जास्त आम्ही हेवी डेकोरेशन नाही करणार आहोत, सिंपल डेकोरेशन करणार आहोत. तर डेकोरेशनसाठी ना कार्डबोर्डचा आम्ही इथे यूज केलेला आहे आणि कार्डबोर्डचा ॲज अ बॅकड्रॉप म्हणून आम्ही यूज केलेला आहे. तर या कार्डबोर्डवरती ना माझ्याकडे थोडीशी ग्लिटरी शायनिंगवाली ओढणी होती, तर ती चिपकवून घेतलेली आहे आणि त्यानंतर लाइटिंग लावून घेतलेली आहे. तर 2 मीटर येलो कलरचा कपडा आम्ही बाजारातून घेतलेला. हा 100 रुपयाला आम्ही घेतलेला नाशिकच्या मार्केटमधून. आणि असं आमचं सिम्पलचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. आणि मी आज साडीची नऊवारी साडी घातलेली आहे. बसा विहाश से हाय गणपती बाप्पा मंगलमूर्ती म्हणा मोरया. तर आम्ही जातोय आमचे गणपती बाप्पा आणायला. तुम्ही हाश बाप्पा आणायला. हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा गणपती बाप्पा. बसत मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया.
गणेश चतुर्थी हा गणरायाला समर्पित असलेला एक हिंदू सण आहे, जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. गणपती हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते. तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात. श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्वाने स्थान आहे. असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला मोदक खूप आवडतात, म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य आपण अर्पण करतो. त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल, शमीपत्री आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही आपण गणेशाला अर्पण करतो. उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. स्त्री मनाचे लोकदैवत असेही गणेशाला मानतात. श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते. प्रामुख्याने मातीपासूनच बनलेल्या गणेश मूर्तीचे पूजन करावे, म्हणजेच इको फ्रेंडली गणेश म्हणजेच गणपती बाप्पा बसावे, ते आपल्यासाठी आणि आपल्या निसर्गासाठी अतिशय चांगले आहे. सर्वांगी सुंदर मोठी शेंदुराची. मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला, मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर यावर्षी जी आमची थीम आहे, जे आपले गणपती बाप्पा आहे झाडाच्या खाली बसलेले आहेत, तर जे झाडाचे पानं आहेत ते रिअल्स आहेत आणि झाड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं डेकोरेशन बाकी आहे, ते समोर मी टाकलेलं आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर मंडळी, हा होता आजचा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.